महालक्ष्मी माते मला पावशील का? महालक्ष्मी माते मला पावशील का? पावशील का? बोल माझ्या नवसाला पावशील का? मौजे निगुंडळ ग्रामदेवता हिच्या चरणी आज आपण सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. खरोखरच यथाशक्ती आपण जेवढी वाडीमधून जेवढी आपण जमेल तितकी या देवाची भक्ती करतो, कारण वर्षातून एकदा हा देव आपल्या घरात येत असतो. पण आता झालेली परिस्थिती अशी की उन्हाळा वाढलाय. पूर्वीचे दिवस वेगळे होते, आता दिवस वेगळे आहेत. आपण म्हणतो काळ बदलला, पण काळ तोच आहे. काळाला तर पण भगवान श्रीकृष्ण मानलेला आहे. मनुष्य ही एवढी सत्य घटना आहे मनुष्य, की तो स्वतःची चूक कधीच मान्य करणार नाही. आणि हे मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की आपण म्हणतो काळ बदलला म्हणजे काय, देव बदलला, स्वतः बदललेला अजिबात मान्य नाही करत आहोत. मला हे सांगायचं आहे. परंतु यथाशक्ती आपण जेवढी भक्ती करतो त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि त्या देवाचा आपल्यावरती विश्वास आहे आणि आपला त्या देवावरती विश्वास आहे. म्हणूनसाठी आज हे एवढं सर्व चालू आहे आणि तो देव बरोबर करवून घेतो. यामुळेच आज आपण आपल्या सर्वांच्या तर्फे या ठिकाणी हा गजर आज जवळजवळ विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळाला जो इतिहास आहे, जवळजवळ 40 वर्षांचा इतिहास आहे त्याला. आमचे जुने वादक कलाकार बुवा या ठिकाणी आहेत. हे सगळे या ठिकाणी बसलेले आहेत. नवीन मुलांना त्याने आम्हाला संधी दिली या देवाची सेवा करण्यासाठी. वेडी वाकडी आपली सेवा करण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही लोकांनी आवड मानून घेतले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. खरोखर धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ह्या गजर झाल्यानंतर एकदा या ठिकाणी राज पेडामकर आहे, रोहन धामनसकेरे नवीनच वादक तयार आमच्या वाडीत होत आहे. गजर झाल्यानंतर एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एवढीच विनंती आहे. महालक्ष्मी माते मला पावशील का?